Download the ZEE5 app now. कंसाला पाप पुण्याचा जमा खर्च विचारणारा जन्माला आला नाही आणि आमचा जन्मच त्यासाठी झाला आहे. प्रत्येक वेळी तुला माफी मागण्याची संधी दिली, आताही देतोय. माफी माग. कंस आणि माफी. मग तयार हो स्वतःच्या मृत्यूला. आमच्या शक्तीचा अंदाज नाही तुला. हीच वेळ आणि हीच संधी आहे. हा प्रहार म्हणजे त्या 7 निरपराध भावंडांसाठी. ज्यांच्या जन्मानंतरचा पहिला श्वास तू शेवटचा ठरवलास. प्रत्येकासाठी ज्यांनी तुझ्या भीतीने ही मथुरा सोडली. आणि हा प्रहार गोकुळ, वृंदावन आणि मथुरेतील त्या प्रत्येकासाठी ज्यांच्यावर तू अन्याय केलास. तुझ्या मृत्यूचा प्रवास तिथे सुरू झाला कंसा, जिथे तू सर्व शक्तिमान होण्याचे वर बघितलेस. स्वतःच्या बहिणीचा, आमच्या मातोश्रींना तू तुरुंगात बंद करून ठेवलेस. आणि म्हणून तुझ्या मृत्यूसाठी आम्हाला श्रीकृष्णाचे रूप घ्यावे लागले. चोरी करणं तर पाप असतो. मग लक्ष्मीबाईंच्या घरातलं लोणी कोणी चोरलं? कोण असतो? हल्ली हे प्रकरण वाढतच चालले. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हो ना. कान्हा, मी कुठे म्हटलं मी खाल्लं नाही. मी म्हटलं मी चोरलं नाही. कोणालाही न विचारता परक्याची गोष्ट घेणं म्हणजे चोरीच असते. बरोबर आहे, पण मी यांना परक मानतच नाही. मग चोरी कशी? वा वा वा. एकमेकांवर विश्वास हवा. आणि जर याचा तुलना बोलते तर बोला हाती घोडा मालकी.
आणि तिला पण घे, तिला पण घे, दुसऱ्या राधाला घे. मी तर जागा आहे की. मला जागा नाहीये. अरे रिधान, तुला एवढी सुंदर राधा अजून एक दिली आहे ना, तिचाही हात धर, तिलाही नेऊन बसव, तिलाही मान दे. असं काय करतोस तू? आता माझ्या वज्र सामर्थ्याचा उपयोग करायची वेळ आलेली आहे. कृष्णा, काय केलं ते? इंद्रदेवाला ललकारलास. आता बघ, आपला सर्वनाश अटळ आहे. तुम्हीच पाठराखण केली नाही याची. आता बोला. काय बोलू, मला काही उमजेना झालंय. बाबा, काळजी करू नका. सगळ्या गावकऱ्यांना घेऊन गोवर्धन पर्वताकडे पोहोचा. वा वा. गोवर्धनाची पूजा करा असं सांगितलं होतंस ना. आता गोवर्धन वाचवणार का तुझ्या वृंदावनाला? Download the Z5 app now.